नमस्कार, मी रश्मी साधू, रश्मी मेरी सोच या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करते। कृष्ण जन्मनिमित्त आज केला आहे 15 किलोचा गोपालकाला। तर चला बघूया। श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार व सोबत कृष्ण जन्म, किती छान योग जुळून आला आहे। सकाळी महादेवांची पूजा, अर्चना, प्रार्थना, अभिषेक सगळं झालं व सोबतच श्रीकृष्णांची पण पूजा झाली। गोपाळ कृष्णाला छान मुकुट घातलं आणि पाळण्यात बसवले व रात्री 12 वाजता पाळणा हलवून कृष्ण जन्म साजरा केला। नैवेद्यामध्ये गोड बुंदी केली। दुसऱ्या दिवशी निघालो सिवाना फार्म हाऊसकडे। घरी आलो, मुलांचा खेळ सुरू झाला। बॉल हरवला वाटतं। कृष्णांचे दर्शन घेतले। किती सुंदर, मनाला मोहून टाकणारी ही मूर्ती। दाराच्या बाहेर छान रांगोळी सजली, फुलांची रांगोळी। देवघरात पूजेची तयारी झाली। बघता बघता सगळ्यांनी गोपालकाला तयार केला। सगळ्यांनी उत्साहाने भाग घेतला। काही मंडळी बाहेरच्या वातावरणाचा आनंद घेत होते। कृष्णांना खूप सुंदर तयार केलं। फुलांचा हार, डोक्यावर तुळशी मंजुळा, गोपालकालाचा नैवेद्य। छान गोपालकाला जमलेला आहे। बघता बघता सगळे भजन मंडळी तिथे आले। आता वेळ झाली आहे आरती व दहीहंडीची। हे बघा कोण आहे? कान्हाजी, बाळगोपाळ, बाळकृष्ण। किती सुंदर नटखट कान्हा, मनमोहक करणारा, हसणारा, बासुरी घेऊन खेळणारा। असे छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।